नमस्कार. मुळात किती लोकांनी हे नाटक बघितलेलं आहे याची कल्पना नाही, पण काल जेव्हा मी अंदाज घेतला तरी बऱ्याच लोकांनी म्हणजे ते नाटक बघितलेली काही मित्रमंडळी मला भेटली. त्यांना समाज माध्यमावर आपण जर वाचलं असेल तर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की परिवर्तन ही हमीद दाभोलकरांची जी संस्था आहे, म्हणजे नरेंद्र दाभोलकरांनी स्थापन केलेली, त्या परिवर्तन संस्थेच्या मार्फत मानसिक आजारांवर आणि मानसिक आजारी असलेल्यांचं पुनर्वसनाचं काम साताऱ्यामध्ये सुरू असतं. तर परिवर्तनचाच एक उपक्रम अतुल पेठेंच्या संकल्पनेतून सुरू झाला, जो अमित दाभोलकर आणि अतुल पेठे आणि ती सगळी मंडळी करतात. त्याचं नाव मानसरंग. आणि मानसरंग म्हणजे मानसिक आजाराच्या संदर्भातला जो अवेअरनेस आहे तो नाटकाच्या माध्यमातून तो समोर आणणं. आणि नाटक हे जसं आपण वेगवेगळी माध्यम चित्र वापरतो, काही पथनाट्य वापरतो जनजागरणासाठी. आता तुम्ही सगळी त्यात कामं करता, तुम्हाला कल्पना आहेच. कोणी गाणी म्हणतं, कोणी शाहिरी करतं, असे अनेक वेगवेगळे कला प्रकार आपण हाताळतो. तसंच नाटकाचा माध्यम म्हणून वापर करून मानसिक आजाराच्या संदर्भात आपण तो अवेअरनेस कसा क्रिएट करू शकू, काय मांडता येईल त्याच्यामध्ये, अशी त्यामागची कल्पना होती. आणि पहिल्याच वर्षी त्यांनी 3 दिग्दर्शक निवडले, ज्यामध्ये अभिजित झुंजारराव कल्याणचा, क्षितिश बरोबर क्षितिश दाते पुण्याचा आणि आपला सचिन शिंदे नाशिकच्या, या तिघांना मानसरंग त्यांना स्कॉलरशिप दिली आणि एक नवीन नाट्य निर्मिती जी मानसिक आजाराच्या संदर्भात अवेअरनेस करणारी अशी एक नाट्य निर्मिती करायला सांगितलं. त्या दिग्दर्शकाने आपापली टीम जमवायची. त्याच्यामध्ये तंत्रज्ञ असतील, लेखक असतील, कलावंत असतील. तर त्या टीमला त्या दिग्दर्शकाच्या टीमचं एक वर्कशॉप पुण्यामध्ये मानसरंग च्या अंतर्गत ते तिथं 2 दिवसाचं वर्कशॉप तिथं घेतलं जातं. पहिल्या वर्षी जसं घेतलं गेलं तसं आता हे 4थं वर्ष आहे. तर ते वर्कशॉप घेतलं गेलं तिथं पुण्यात. आणि तिथं नेमकं कारण कलावंतांना किंवा लेखकांना, कवींना आपण सायकोलॉजी किंवा मानसिक आजार, वेगवेगळ्या आजारांची नावं ऐकतो, पण त्याचं जे काही आपली एक परिभाषा असते, त्यामागचं वैद्यक शास्त्र काय आहे हे आपल्याला अनेकदा माहीत नसतं. त्याचे आपल्याला लक्षणं वगैरे माहीत असतात. भारताभर आपण सायकोलॉजीवर काहीतरी सिनेमामध्ये काहीतरी वेडी झालेली माणसं, अचानक काहीतरी झटका येणारी माणसं, इतकी ढोबळ आपली संकल्पना असते मानसिक आजारांच्या संदर्भात. पण कवी किंवा लेखक म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून किंवा अभिनेते म्हणून ती संकल्पना जेव्हा तज्ज्ञांकडनं येते, म्हणजे ज्यामध्ये मोहन आगाशे होते किंवा ठाण्याच्या अंजली जोशी होत्या सायकॅट्रिस्ट, त्या असतील, चंद्रशेखर फणसाळकर असतील, अशी स्वतः अमित दाभोलकर असतील, असे वेगवेगळे मानसशास्त्रज्ञ आणि ते डॉक्टर्स त्यांनी त्या शिबिरामध्ये, कार्यशाळेमध्ये ती संकल्पना मांडण्याचं काम केलं की मानसिक आजार म्हणजे नेमका काय, त्याच्या मागची नेमकी काय भूमिका आहे, कौटुंबिक काय, सामाजिक काय. अशा त्या मंथनामधून एक साधारणतः दिग्दर्शक आणि त्याच्या टीमला एक आयडिया येते नेमकी त्या आजाराची, त्याची ग्रॅव्हिटी कळते, त्याचं गांभीर्य कळतं की आता समाजामध्ये किती प्रचंड तो म्हणजे अजूनही कदाचित तुम्हाला म्हणजे आता आम्हाला त्या 3 वर्षात लक्षात आलंय की मानसिक आजार हा किती गंभीर आहे, पण अनेकांना अजून त्याचं गांभीर्य नाहीये. कारण मला वाटतं 10 जणांमागे मला वाटतं 2 की 3 जण असा आकडा आहे. तर ते सायकोलॉजिकली ते काठावर असतात एकतर किंवा ते मानसिक आजारी असतात, असं भारतामध्ये खूप मोठं प्रमाण वाटत आहे. तर त्या संकल्पनेतून नाट्य निर्मिती आणि ती नाट्य निर्मिती जी केली गेली तेच तो राजहंस आहे, जे सचिन आणि त्याच्या या संबंध ग्रुपनं हे नाटक केलं. आणखी एक प्रश्न मला तुम्हाला जोडून विचारायचा आहे की मानसरंग असा तो उपक्रम आपल्याला मानसिक आरोग्यावर काम करण्यासाठी होता, आणि मग त्याच्यानंतर तुमच्यावर ही जबाबदारी आली की आपल्याला अशा पद्धतीने काम करायचं आहे, एक संहिता लिहायची आहे. साधारणतः लेखक, कवी जो असतो तो फार उत्स्फूर्तपणे लिहिण्यावरती त्याचा भर असतो. तुम्हाला जेव्हा असं एक चौकट देण्यात आली किंवा एक विषय देण्यात आला आणि त्याच्यावरती आपल्याला नाटक रचायचंय, तर तुमच्या नेहमीचं जी उत्स्फूर्तता आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एक नाटक रचायचं आहे, तर त्यावेळेला तुमची नेमकी मनस्थिती काय होती किंवा कुठल्या ह्याच्यातून तुम्ही गेलात?
हा म्हणजे खरं म्हणजे ते असं ऑन डिमांड असं काही लिहिण्याची सवय बेसिकली नसतेच आपल्याला. म्हणजे किमान आपण काहीतरी समजून उमजून लिहिणाऱ्याला तर ती ऑन डिमांड अशी काही सवय नसते. त्यामुळे मला त्या अडचणी आल्या. पण कार्यशाळेमुळे झालं असं की आम्ही चौघांनी अजून दोघं तिघं आमच्यामध्ये ऍड झालेले होते. तर आम्ही त्या संदर्भात जेव्हा नाटक लिहायला सांगितलं आणि ते मी लिहीन असं जेव्हा ठरलं, तर त्यावर म्हणजे या सचिन, प्राजक्त, अनिता यांची जर मदत नसते तर मला नाही वाटत मी राजहंस लिहू शकलो असतो. मदत म्हणजे खूप मागे लागणं आणि अजिबात मागे न लागणं अशा दोन्ही पद्धतीची ती मदत होती. तो फॉलोअप होता आणि अनेक जग पछाडणे ज्याला म्हणतात ते बहुतेक हा काय आता लिहिणारच नाही अशी त्यांची चर्चा चालायची. आणि मग वेगवेगळे पर्याय शोधणं, एक डीच करणं, एखाद्या लेखकाला डिवचणं म्हणताना त्या पद्धतीनं ते तिघही असं एक डिवचत पण होतं की. आणि माझ्या एक लेखकाचा विचार माझ्या डोक्यात काहीतरी एक वेगळं चालू होतं की मला पारंपरिक पद्धतीचं सायकोलॉजीच्या संदर्भातलं नाटक लिहायचं नव्हतं. मला माझ्या जगण्याशी किंवा आपल्या भोवतालाशी संबंधित असलेलं जगणं जे किमान मला माहित आहे, कारण आपल्या भोवतालाच्या संदर्भात म्हणजे जे जगणं नसतं ते काही मी लिहू शकत नाही. त्यासाठी फार विलक्षण प्रतिभेचा माणूस शेतकरी कुटुंब आणि शेतकरी कुटुंबाची. हा आणि बेसिकली ग्रामीण भागातलं एक तर माझं जगणं असल्यामुळे त्या संवेदना येणं स्वाभाविक होतं. आणि आपल्या जगण्याच्या पलीकडे मला फार काही विचार करता येत नाही. आणि त्यामुळे मग मी म्हटलं की आपण या पद्धतीचं आपलं नाटक लिहावं. तेव्हा सचिनने मला त्यावेळेला खूप सपोर्ट केला. तो म्हटला की आता एक काम करते, ह्या सगळ्या कॉन्सेप्ट बाजूला फेकून दे, कारण त्या चौकटीत मला लिहिता येणार नाहीये. मी माझ्या पद्धतीचं लिहितो. मला माझ्यासाठी हा मानसिक आजार जो मी ग्रामीण भागात राहतो तिथे काय नेमके प्रॉब्लेम आहे त्या पद्धतीने लिहितो. आणि मी त्या पद्धतीने लिहिलं आणि नंतर हा सगळा. सचिन शिंदेना सुद्धा यामध्ये असं नक्की वाटलं असेल की आता दत्ता पाटील म्हणतात मी माझ्या पद्धतीने लिहितो, मला जसं लिहायचंय ते. मग तुमची कथा झाल्यावर ते म्हणाले असेल आता मी माझ्या पद्धतीने लिहिलं शिकतो. त्यालाच विचार. सचिनजी मला असं वाटतं म्हणजे आपण सुरुवातीला प्रवेश घ्यायचा का? आपण किती लोकांनी नाटक बघितलंय राजहंस? एकंदरीत नाटक किती लोकांनी बघितलंय? साधारण मराठी नाटक बघतात सगळ्यांनी बघितलंय. एक दोन प्रवेश आहेत जे मी रिक्वेस्ट करतो आमच्या कलाकारांना की ते अभिवाचनाच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करतील. त्या अनुषंगाने तुम्हालाही काही कशाबद्दल आपण चर्चा चालू आहे आणि बोलतोय ते कळेल आणि मग पुढे जाऊया. ठीक आहे. एक पहिला प्रवेश आणि प्राजक्ताचा नंतर. नमस्कार. प्रवेशाचं काही ठरलं नव्हतं म्हणजे त्यामुळे आता जसं रिकॉल होतंय तसं अभिवाचनच आम्ही करू. याच्यामागचा मुख्य उद्देश ह्या विषयामध्ये प्रवेश करणं हा आहेच, पण दुसरा सुप्त हे पण आहे की हा टीजर आहे तुम्ही नाटकाला यावं. सगळ्यांना मानाप्रमाणे नमस्कार. माझं नाव कवी ज्ञानेश दिलीप गांगुर्डे. मी नावापुढं आधी कवी लावत नव्हतो, पण एकदा मधुरा म्हणली की लावत जा. मी म्हणलं ते डॉक्टर लोक लावतात तसं का, मग मी पण माझ्या नाव पुढं माझा धंदा लावतो ना, शेतकरी श्री ज्ञानेश दिलीप गांगुर्डे. तर ती म्हणली तसं नाही, शेतकरी तू आहे
कवी आता होणार आहे तर आपण जे असतो ते नसतं लावायचं नाव पुढे, आपण जे कष्टानं कमवतो ते लावायचं असतं. मला काही कळलं नाही ती काय म्हणली. आमच्या गावाकडं पोरांचे लग्न पटकन होतात, पोरींचे लग्न पटकन होतात, पोरांचे लग्न होत नाही. शेतकरी असले की पोरीवाले पोर देत नाही. माझं पण राहिलं आहे. त्याच्यावर मी कविता पण केली होती, नोकरी नाही तर चोकरी नाही, उपाशी मन माती खाय, मातीला आवड. जाऊ ती काही जमली नव्हती एवढी कविता, ती कसली होती 35 स्थळांसारखी. आज लोक मी 35 स्थळं पाहिलेली आहेत. त्यातल्या काही पोरी घटस्फोटित होत्या, काही विधवा होत्या, काही रेग्युलर पण होत्या. मला सगळ्याच आवडल्या होत्या. पण प्रॉब्लेम माझ्यामध्ये होता ना. माझा धाकला भाऊ आणि त्याचे मित्र सगळे वावरामध्ये येतात आणि ते म्हणतात की काय ज्ञानू दादा तू पोह्याचे कार्यक्रम करू करू पोह्याच्या पोतासारखाच फुगला. काय नाही, गंमत असते ती, असं काही सिरियस नाही. तोच तर आपले. मी काय पप्पाला नाव नाही सांगत त्यांचं काही. आमचा पप्पा मम्मी गेल्यापासून तो शेतामध्ये 24 तास ते हे करत असतो. म्हणजे कधी पाहावं तर तो ते हेच करत असतो शेतामध्ये मम्मी गेल्यापासून. म्हणजे वरतून देवाने जरी डोकावून पाहिलं तरी त्याला पण त्याचा चेहरा आठवणार नाही इतकं तो वाकून ते शेतामध्ये ते येतो. माझ्या पप्पाचं नाव दिलीप, माझं नाव ज्ञानेश. माझ्या नावापेक्षा त्याचं नाव आधुनिक आहे. बहुतेक माझ्या बापापेक्षा त्याचा बाप मॉडर्न होता. मी विचारलं त्याला, म्हणलं का हे आपलं हे नावाचं असं हा. तर ते म्हणले कसं आहे तुझे खापर म्हणजे माझे खापर बंधू त्यांचं नाव ज्ञानेश्वर होतं आणि ते मोठे सावकार होते. त्यांच्या आठवणीसाठी आपण ते असं केलेलं आहे. भविष्यकाळ, वर्तमानकाळ. आपण काय करतो, आपण आपल्या भूतकाळामधल्या नको असलेल्या सगळ्या वस्तू आणू सगळ्या आडगळीतून आणू वर्तमान काळाच्या खोलीमध्ये ठेवतो आणि मग जगायला वर्तमान काळात शिकत नाही. एखादी वस्तू ती जर तिथं नसेल आणि आपण जर एकटक तिथं बघत राहिलो तर ती वस्तू हळूहळू तिथं दिसू शकते. पण ती वस्तू तिथं आहे असं समजून नाही चालायचं. असं समजलं ना कायम असं माझ्यासारखं गोळ होतो. मधुरे, ए मधुरे, हळूहळू ये, राजहंस काय उडून नाही चालले. ही मधुरा आधी मिस कॉल दिला ना की पटकत यायची. ही 35. हिनंच माझ्या पोह्यामध्ये लिंबू पिळला होता. म्हणजे आधी फोटोत पाहिलं तर एकदम टीव्हीतलं पूर्वीवानी आणि जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं ना हेच आपलं जीवन असं वाटलं. तो नेहमीच निरोप आला. त्या रात्री मी तळाकडे निघून गेलो. तिकडं पांदीकडं काहीतरी पोरं गलका करत होती. मी नीट निरकून पाहिलं, पोरं हुसकून लावली तर एक हत्तीच्या आकाराचा मोठा अंधाराचा गोळा माझ्याकडे चालत येत होता. नीट निरकून पाहिलं तो हत्तीच. पण कोणालाच विश्वास बसना त्या हत्तीवर, त्याच्या आवाजावर. आमच्या गावाकडं गावाच्या आकाशामध्ये कधी कधी विमानं अशी वरतून उडून जातात तेव्हा पण पोरं असेच गलका करतात. मी ते पोरं हुसकून लावतो. त्यांचं लक्ष थोडं इकडचं तिकडं गेलं ना की त्यांचं विमान हरवून जातं, माझं नाही हरवत. विमान निघून गेल्यानंतर विमानाच्या जागेमध्ये आपण आपलं विमान पाहायचं असतं. माझं नाही हरवत.
कवितेचं नाव आहे रोज माझ्या वावरात एक हत्ती येतो. एक हत्ती वावरात माझ्या रोज येतो. आम्ही बसतो तासन तास सोबत. मला त्याला काही सांगावं लागत नाही, तरी त्याला कळतं सगळं. माझ्याबद्दल लोक 100 तोंडांनी बोलायचे, माझ्याकडे लोक पाहायचे असंख्य डोळ्यांनी, डोक्यातूनच सोडायचे डंख. घरी आल्यावर मी काढायचो कपडे, मला दिसायचे माझ्या सर्वांगावर चटके, देवघरातल्या थर्माकोलवर अगरबत्तीचा थेंब पडल्यावर दिसतात तसे. हे काय कळलं झालंय मला, म्हणजे सगळ्यांच्या वाटचं मलाच ऐकू येतं का कोणाचंच काय ऐकू येत नाही काय माहिती. नुसतं कविता कुणाला बी येतं. तू जागतिक कवी व्हायचंस. जागतिक? हे आमच्या गावाकडच्या पोरांना जागतिक म्हणजे काय काही माहिती नाही. सगळ्यांकडे मोबाईल आहे, त्याच्यामध्ये इंटरनेट आहे, कोणाला जागतिक म्हणजे काय माहिती नाही. सगळेजण आपापल्या मोबाईलमध्ये सेक्सी क्लिप पाहत बसतात, फार चकडून जातात. प्रत्येक देशाच्या पोरांनी त्यांच्या त्यांच्या देशाच्या इंटरनेटवर त्यांच्या त्यांच्या देशाच्या सेक्सी क्लिप सोडलेल्या आहेत. तर मी म्हणतो की घ्या नो, म्हणजे म्हणतो घ्या नो की हे 4 भिंतीतलं सेक्स जागतिक होतं, चळकविता का जागतिक होत? एक एक कविता थांबून राहते 100 वर्ष या जगात. काय माती थांबून राहते, जमीन म्हणजे जे जे जमिनीचा भाग आहे ते सगळं थांबून राहतं. रस्ता दिसतो, गर्दी दिसते, दिसती गजगज, कोणी कोणाशी बोलत नाही, नुसते चालले राहतात कुठेतरी मुकाट. या सगळ्यांना ना असं एकत्र करून असं चांगलं ऍडमिट नको. या कंडम लोकांचा आजार आपल्यामध्ये नको यार, नाही का? आपल्या दोघांमध्ये कोणाला बी एंट्री नाही. मधुरा तू आली ना, मला ना अशा टाळाच ऐकू येतं बरं का. असं वाटतं एखादी कविता झाली की काय, असं वाटतं एखादी कविता झाली की काय. जागतिक नाही, पण इथे मधुर आहे ते पाहिलं का? मधुर आहे, ताऱ्यांनी जागा बदलली आता, पाहिलं का? मधुर नको ते टीव्हीतल्या वाणी वाटतं. मला तुझं नाव आवडतं. कोणचं? ज्ञानेश? ते नाही. कोणचं? ज्ञानेश्वर? लय जुनाट वाटत. हे असल्या जुनाट नावांमुळे तुम्ही तरुण शेतकरी लोक जास्त जुने वाटत. कोणचं? ज्ञानू. मला ना असं डायरेक्ट नाही बोलता येत, असं डायरेक्ट बोलता यायला पाहिजे. डायरेक्ट नाही बोलता येत तुला? मिस कॉल मारता येतो? मिस कॉल मारता तुला? मधुरा तू एवढी अवघड चढून येतेस, कधी बांधवून येते, कधी त्या शेतावरून येते. असं वाटतं कधी जर तू तळातून आली तर, तू तळातून आली ना त्या तळ्यातून आलो तू. जाऊ हे असं विचार करूनच आजारी वाटायला लागले. लिहून काढायचं, समजा लिहून काढायचं, मनाला भार नाही घ्यायचा. नाही असं मनातलं आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना असं मनातलं नाही लिहिता येत. तुझे ते 2 राजहंस येणार होते, त्याचं काय झालं? हा ते येते ना, ते त्या तळाच्या तिथं एक आमची जुनी खोली आहे. त्या जुन्या खोलीमध्ये भिंतीवर 1986चं कॅलेंडर आहे, त्याच्यावर बसलेले असतात 2 राजहंस. रात्र झाली ना की येतात अशी भरकन उडून. ठीक आहे, आता एक साधारण यामध्ये आणखी 3 कॅरेक्टर्स आहेत. ज्ञानेश्वरचा मित्र प्रभाकर बभ्या, ज्ञानेश्वरचा एक लहान भाऊ आहे परंतु त्याचं लग्न झालेलं आहे, आणि ज्ञानेश्वरचे वडील, असे 3 कॅरेक्टर्स अजून आहेत. गोष्ट पुढे पुढे जात राहते आणि त्याचा बाकी तुम्हाला नाटक
बघितल्यानंतर त्याचा जास्त चांगल्या पद्धतीने आस्वाद घेत आहेत. कारण हे नाटक, विशेषतः तो राजहंस हे नाटक, हे सांगण्याची गोष्ट नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. अशा प्रतिक्रिया आम्हाला आल्या. त्यामुळे पुढे कधी तुमच्या आजूबाजूला प्रयोग असेल तर नक्की या. आता आपण पुढे जाऊयात. नाही, मला तोच प्रश्न विचारायचा होता की आता आपण तो प्रवेश पाहिला आणि त्यानंतर इथे काहीही कुठला सेट नव्हता, लाईट इफेक्ट्स नाहीये, कुठलं म्युझिक नाहीये, काही नाहीये, परंतु या दोघांची जी सगळी केमिस्ट्री आणि प्राजक्ताचं जी अवस्था आहे सगळी सादर करतानाची, एक सन्नाटा ज्याला म्हणतो तो ह्या सगळ्या समोरच्या रसिकांमध्ये होता. शांत होऊन प्रत्येक शब्द ऐकण्याचा आणि त्याच्या सगळ्या हालचाली जी आहे ते अनुभवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत होता. हे सगळं त्यांच्याकडून घडवून आणायचं, ते सगळं रचायचं, आखायचं, आणि जी स्क्रिप्ट दत्ता पाटलांनी ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, मानसरंगाच्या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर लिहिली, त्याला न्याय द्यायचा. नेमका तो सगळा फेलोशिप, वर्कशॉप आणि प्रत्यक्ष नाटक घडवणं, काय सगळी प्रतिक्रिया, तो अनुभव आम्हाला थोडासा ऐकायचा त्याच्याबद्दल. नाही, खूपच आमच्या सगळ्यांसाठी चांगला अनुभव होता आणि खूप इंटरेस्टिंग होता. कारण ठरवून आम्हाला एक चांगलं नाटक एका आम्हाला दिलेल्या विषयावर सादर करायचं होतं. उत्स्फूर्तपणे आपण कुठली कला, एखादी कविता, ह्या विषयावर तुम्ही कविता लिहा असं जर म्हटलं तर ते अवघड होतं आपल्याकडनं लिहिणं. त्यामुळे उत्स्फूर्तपणे जे येतं ते अधिक सकस आणि ताजं आणि चांगलं दर्जेदार असतं. परंतु खूप काळ गेला होता ते लिहिण्यासाठी, ते होत नव्हतं. आमच्यात बरेच वाद झाले, तारीख जवळ येत होती, परंतु ते दत्ताने 4-5 दिवस घेऊन ते लिहिलं. त्याचा पहिला ड्राफ्ट झाला, त्याच्यावर चर्चा झाली, त्याच्यात काही सुधारणा झाल्या आणि मला फार याच्यात करायला काही हे म्हणजे कष्ट घ्यावे लागले नाही. माझी पहिली जी पायरी होती की एक छान टीम जमवणं, आणि तिथेच आम्ही बऱ्यापैकी एक बाजी मारली होती. कारण दत्ता सारखा लेखक, प्राजक्त पण लेखक होता, दिग्दर्शक होता आणि चांगला अभिनेता पण आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनिता आणि या सगळ्यांनी होकार दिला आणि सर्वांनीच सारखे त्याच्यासाठी परिश्रम घेतले. आम्ही पूर्ण 6 महिन्याची ती प्रोसेस होती हे नाटक करण्याची, आणि 6 महिने आम्ही रोज कधी ऑनलाईन मीटिंग, कधी प्रत्यक्ष भेटून मीटिंग, सतत तो विषय, त्याबद्दल चर्चा, डिस्कशन, आणि ते कसं सादरीकरण त्याचं करायचं, काय करायचं, याच्यावर खूप आमच्या चर्चा झाल्या. वैचारिक बैठक आमची खूप चांगली झाली आणि हेमंत महाजन, धनंजय गोसावी आणि अमेय बर्वे असे 3 कलावंत यांच्या सोबत अजून आहे. तर सर्वांचा एक छान आमची केमिस्ट्री जमली होती. कोणाला काय म्हणायचंय, कोणाला काय प्रश्न पडतायत, ते सगळं माहित होतं. त्यामुळे पुढची प्रोसेस एकदा दत्तानी लिहिलं की म्हणजे नॉर्मली आता दत्तान मी 20-25 वर्ष सोबत नाटक करतोय, तर त्यांनी लिहिलं की तो वाचतो, मला वाचून दाखवतो आणि तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये ते नाटक, त्याचा फॉर्म जन्म घेतो आणि हे कसं दिसतं आणि ते कसं दिसलं पाहिजे, त्याचा काय परिणाम, कुठपर्यंत आपल्याला ते पोहोचवता आलं पाहिजे, असे सगळेच प्रश्नांची उत्तरं त्याच्या वाचनातनं मला मिळतात. या वेळेला सोबत आमच्या ही दोघं कलाकार मंडळी असल्यामुळे अनिताचं, प्राजक्ताचं बरंच कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये होतं. आणि एक हंडाभर चांदण्यापासून त्याच्या अगोदर पण बरीच नाटकं केली, पण ते नाटक करताना एक थोडस आपल्याकडे दिग्दर्शकाला व्यवस्थापकीय गोष्टी पण खूप करायला लागतात. म्हणजे किंबहुना दिग्दर्शन कमी, पण नाटक, त्याचा खर्च, त्याचे प्रयोग, या सगळ्या ह्याच्यातनं माझ्या एक लक्षात आलं असं की आता रंगभूमी बदलली. आता आपल्याला एक 200-250 लोकांचं टार्गेट, रसिकांचं टार्गेट ठेवून त्या लोकांना एक इंटिमेट थिएटर, समीप रंगभूमी ज्याला आपण म्हणतो, ते जास्तीत जास्त आता व्हायला लागलंय. आणि कुठेतरी हे पण होतं मनामध्ये की जी आपण नाटकं बघतो मोठमोठ्या थिएटरला जाऊन,
ज्याला आपण व्यावसायिक असं नाव दिलेलं आहे, तर तो जो नॅरेटिव्ह आहे तो पण कुठेतरी मोडायचा होता. एक वेगळ्या प्रकारची रंगभूमी आहे, एक सशक्त रंगभूमी आहे, आशयाची रंगभूमी आहे, आणि ती आज आपल्या जीवनात जास्त महत्वाची आहे. तर परंतु नाटक त्यांच्यापर्यंत आपण त्या पद्धतीने जितक्या कष्टाने करतो तितक्या कष्टाने ते पोहोचवलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये नेपथ्य वगैरे अशा खूप साऱ्या अडचणी येतात. मग त्याचं एक आर्थिक गणित वाढतं. मग तिथून एक माझाच एक ह्या सगळ्या याच्यातनं एक दिग्दर्शकीय थॉट असा तयार झाला की आपण कमीत कमी गोष्टी वापरून केवळ आशय आणि अभिनय याच्या जोरावर तो कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवणं, एवढंच काम जरी केलं तरी त्याचे प्रयोग जास्त होतात आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे तो राजहंस एक पर्यंत माझी हळूहळू एक अशी सवय मला झाली विचार करताना, नाटक बसवताना, की कमीत कमी नेपथ्यामध्ये जास्तीत जास्त परिणाम आपण कसा देऊ शकतो. त्यामुळे तो राजहंस एक अतिशय साधं सिंपल याच्यामध्ये ठेवलंय. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यातले विचार खूप मोठे आहेत, पण ते तुम्हाला सगळं नाटक बघताना जाणवेल. म्हणजे त्याच्यात आम्ही फक्त एक खुर्ची, एक अखंड एक बाक, खुर्ची एवढे दोनच नेपथ्यामध्ये गोष्टी वापरल्या आहे आणि त्या संबंध याला एका दोरीने बांधलेला आहे. ते सगळं एक सिम्बॉलिक आहे आणि त्याच्यामुळे आमचे प्रयोगही चांगले झाले, जास्त झाले. आणि एक सांगायला आम्हाला आनंद असा वाटतो की पहिला जो राजहंसचा प्रयोग आम्ही केला त्यानंतर फक्त स्वतः आम्ही प्रयोग लावले ते फक्त 2. आज साधारण 45 प्रयोगांच्या आसपास राजहंसचे प्रयोग झाले. बाकी 40-42 प्रयोग आम्हाला इन्व्हिटेशन्स आले, म्हणजे बोलवणं आले, आणि ही खूप चांगली गोष्ट. आणि सगळे संपूर्ण शो हाऊसफुल असतात आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि ज्या हेतूने आपण ते केलं होतं मानसिक आरोग्याच्या अवेअरनेस साठी, तो हेतू पण कुठेतरी या नाटकाच्या माध्यमातून बऱ्यापैकी संपूर्ण होतोय असं एक फील आहे, साध्य होतं. एक तर दुहेरी आव्हान आहे. एक तर मानसिक आरोग्यावर काम करणारं नाटक करायचं आहे आणि पुन्हा ते पोचलं पाहिजे यासाठी रसिकांचं सुद्धा मानसिक आरोग्य त्याच्यावरती सुद्धा काम सुरू आहे. असे दुहेरी काम दोन्ही बाजूनी खरं सुरू आहे. मी प्राजक्ताबद्दल एक पोस्ट वाचली होती फेसबुकला. नाटक पाहिलेलं, ज्यांनी पाहिलं होतं त्यांनी लिहिलेलं होतं आणि त्या पोस्टमध्ये असं होतं की प्राजक्ताची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये तो इतका त्या सगळ्या भूमिकेमध्ये उतरलेला असतो आणि त्याचं सगळं वावरणं, त्याचे एक्सप्रेशन्स वगैरे सगळ्या गोष्टी, त्या कॅरेक्टरची जी घुसमट आहे ती इतक्या एका टप्प्याला जाते की समोर बसलेला रसिका, त्यांनी स्वतः लिहिलंय, मला एका टप्प्याला असं वाटलं की ह्याने ओक्साबोक्षी रडून घ्यावं एकदाच, इतकं ते पोचतं. आताही काही लोकांची तशी अवस्था झाली असेल. प्राजक्तांना मला विचारायचंय की हे नाटक करताना आता सुद्धा आम्ही थोडीशी एक झलक बघितली, तर ह्या ट्रान्समध्ये आपल्या नाटकभर वावरायचंय. एक तर तो शेतकऱ्याचा पोस्ट ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे आणि त्याला स्थळ येत नाहीयेत, मुली त्याला नाकारतायत आणि त्या सगळं शेतकरी पार्श्वभूमी, पुन्हा बाकीचे सगळे शेतकरी कुटुंबाचे प्रश्न, हे वैयक्तिक प्रश्न सगळे, मुली नाकारल्यामुळे होणारी सगळी अवस्था, कसं काही म्हणजे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ती प्रक्रिया जी आहे ती काय सगळी प्रक्रिया होती. नाही, हे आता कसं आहे म्हणजे मला जो कार्यक्रम आहे मला वाटतं कवी मंडळी सगळी ज्येष्ठ आणि उत्तम सगळे कवी आहेत, त्यामुळे त्यांना तुम्हाला कविता कशी सुचते ह्या प्रश्नावर जे उत्तर आहे तेच उत्तर याचंही आहे. फक्त मला वाटतं की 3 महत्वाच्या गोष्टी मला खूप उपयोगात आल्या, पर्टिक्युलरली या भूमिकेबद्दल. एक तर जी प्रोसेस जी आता सतत आपण पहिल्यापासून म्हणतो की प्रोसेस कशी होती, वर्कशॉपची जी प्रोसेस होती, तर वर्कशॉपला जे आम्ही 1.5 दिवस तिथे होतो तिथे आम्हाला मानसिक आरोग्य म्हणजे काय ह्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. म्हणजे त्या वर्कशॉपमध्ये मानसिक आरोग्याचं नाटक कसं करावं हे नाही सांगितलं आम्हाला. मानसिक आरोग्य म्हणजे डिप्रेशन म्हणजे काय, स्किझोफ्रेनिया म्हणजे काय, अजून काय ओसीडी म्हणजे काय, ह्या सगळ्याच्या आम्हाला काय त्याला म्हणतात एक ओरिएंटेशन आम्हाला दिलं गेलं.
आणि खूप क्लिअर कट आम्हाला एक बॉर्डर एक सूचना आम्हाला अशी दिली होती की या नाटकामध्ये कुठंही समुपदेशक यायला नको आहे, शक्यतो येऊ देऊ नका. म्हणजे हेच यश असेल या नाटकाचं जर तुम्ही त्याच्यात सायकॅट्रिस्ट आला नाही पाहिजे. आणि आपण आता बऱ्याच जणांचा असा ग्रह होत असेल की आपण सतत असं म्हणतो आहे की मानसिक आरोग्यावरचं नाटक, मानसिक आरोग्याला ऍड्रेस करणारं नाटक, मानसिक आरोग्य, तर असं खूप वाटायची शक्यता आहे सगळ्यांना ऐकताना की एक काहीतरी शिकवणारं नाटक आहे का, किंवा काहीतरी एक मानसिक आरोग्य किती महत्वाचं असतं, किंवा मानसिक आरोग्याबद्दल कसं बोललं गेलं पाहिजे, किंवा मानसिक आरोग्याकडे बघताना तुम्ही काय काय करा, असं एक काहीतरी एक 10 चेकलिस्ट आपण करत जातो. आणि तसं हे नाटक आहे तर तसं हे नाटक नाही. आपण जर ठरवलं आत्ताही आपण एक कुठलाही एक सिनेमा, काय शोले सिनेमा घेतला आणि आपण मानसिक आरोग्याच्या दृष्टीने बोलायला गेलो तर आपण त्या जया बच्चनच्या भूमिकेशी बोलताना एकांत आणि डिप्रेशन याबद्दल आपण बोलू. लेखकांनी लिहिताना तसं काही लिहिलेलं, ते मुद्दे डोक्यात ठेवून लिहिलंय का असं काही नसेल. तसं जे दत्ता मागे आता म्हणाला की एका पॉईंटला तुम्ही तर सगळं जुगारून दिलं. तो म्हणाला की मी माझं लिहितो, प्रॉब्लेम्स गावातले मी खूप जवळून बघितलेले आणि ते कुठे ना कुठे ते तुमच्या मानसिक आरोग्यामधून ते सगळं येतच. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या इतक्या कानावर 1.5 दिवसात पडल्या. नंतरच्या महिना 1.5-2 महिने आम्ही सतत चर्चा करत होतो आम्ही की काय करायचं, कुठलं हे करायचं का, हे असं सतत बोलत होतो. सो हा एक खूप महत्वाचा फॅक्टर मला वाटतो की ते करताना एक हे झालं. दुसरं म्हणजे माझं मी सचिन आणि दत्ताची परवानगी घेऊन मी म्हटलं की मी माझ्या काही कविता लिहितो. आणि त्या मी लिहितो म्हणजे तो ज्ञानू त्या कविता लिहिली, कारण की त्याच्यातला तो जर कवी असेल तर तो काय मेंटॅलिटीने त्या काही कविता लिहिल. अशा मी एक 5-10 कविता काही लिहिल्या आणि ज्या मी त्यांच्याबरोबर पण शेअर केल्या. तर त्यामुळे मला त्या कवितेमुळे मला जरा त्या विहिरीत उतरता आलं की काय त्याचा आवाज आहे, त्याचं काय नेमकं वाटतंय. तो सारखा एकटा बोलत असतो किंवा एकटं त्याचं जे काय म्हणणं आहे तर ते एक मला महत्वाचं वाटतं. हा दुसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा मला असं वाटतं की मी जे आता आमचा जो फॅमिली बिझनेस आहे, सतत शेतकऱ्यांशी संपर्क असतो. मी जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा मी खूप लोकांना ऑब्झर्व करत असतो. माझं लहानपण सगळं गावाकडे गेले, आमची पण शेती, वडिलांची, आईची, ह्या सगळ्या शेती, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे मी खूप जवळून ही माणसं मी बघितलेली होती वेगवेगळी. त्यामुळे काय त्यांचं राहणं काय असतं, त्यांचं वागणं काय असतं, त्यांचं बोलणं काय असतं हे मी खूप जवळून बघितलं होतं. आणि मला असं वाटतं की एक सगळ्यात शेवटचा मुद्दा जो मी सतत पाळत असतो लिहिताना किंवा भूमिका करताना किंवा कुठल्याही कलेच्या माध्यमातून व्यक्त होताना, शेवटी आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला सत्याच्या अधिकाधिक जवळ जायचं असतं. की मला जे सांगितलंय, हे मला जे करायचंय, मग ते लिखाण असेल की अभिनय असेल, तर थोडक्यात अभिनय म्हणजे काय असतं, जी भूमिका दिली त्याच्या सत्याच्या जवळ जायचे, ते खरं वाटलं पाहिजे, ते खरं वाटलं पाहिजे. तर तेच आम्ही तालमीमध्ये पण सचिन ज्या पद्धतीने आमच्याकडून तालमी करून घेतल्या, ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला एक मोकळीक दिली पण एक चौकट टाकून दिली की हे करा, तर ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन, एक दिग्दर्शन म्हणून केलं, ते आम्ही अधिकाधिक फॉलो करत गेलो. आणि एक आमच्या दोघांमध्ये खूप असं ठरलं होतं की आपण पाठांतर नको करायला, की हे वाक्य हे असं नको करायला. ते अधिकाधिक जे लिहिलं आहे त्याची डिग्निटी आणि त्याच्या बाहेर न जाता हे कसं आपल्याला जास्त कलोकियल, आणि आत्ता आपण बोलतोय, मी काय बोलणार आहे तुम्हाला माहिती नाहीये, त्याच्यावर तुमची काय रिॲक्शन ही मला माहिती नाहीये, हे जे खरं वाटतंय आत्ता तसं ते खरं अधिकाधिक वाटवलं यासाठी प्रयत्न केला. दोघं काही उत्स्फूर्तपणे तुम्ही दोघं एकमेकाशी बोलताय आणि कुठलंही स्क्रिप्टेड वगैरे काही नाहीये. आणि तुम्ही
वरती जे काही एक्सप्रेस होत आहे त्याच्यावरती यांची सुद्धा नॅचरल प्रतिक्रिया अशा प्रकारचं जगावेगळं नाही, हेच करणं अपेक्षित असतं असं. माझ्या नवऱ्याची दुसरी बायको अशा प्रकारची एक सिरियल आणि खूप पॉप्युलर व्यक्तिमत्व आहे आणि तर जाते या सगळ्या सिरियल मध्ये. आणि शेतकऱ्याच्या मुलाला नकार देणारी मुलगी, तो शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून, तर ही भूमिका करत असताना तर अशा प्रकारची नाटकं ज्या वेळेला असतात, एक साधारण आपल्याला कुठल्या तरी एक सामाजिक बांधिलकी, आपलं सुद्धा व्यक्तिमत्व त्या सगळ्या पद्धतीने असावं लागतं, कुठेतरी आडात सुद्धा ह्या गोष्टी असाव्या लागतात. नेहमी अनिता दाते अशा विषयांवरती एक सकारात्मक आणि स्पष्ट भूमिका घेत आलेली आहे. तुम्ही बऱ्याच विषय जेव्हा या फील्डमध्ये इंडस्ट्रीमध्ये वादग्रस्त झालेले आहेत तेव्हा तेव्हा तुम्ही तुमची भूमिका तुम्ही कोण काय म्हणेल याची पर्वा न करता मांडलेली आहे. अशा पद्धतीचं नाटक करता एक व्यावसायिक सक्सेसफुल कलावंत आहे आणि हे आपण त्याला सामाजिक आशयाचं नाटक म्हणू शकतो. शेतकऱ्याच्या प्रश्नावरती हा कसा सगळा अनुभव होता हे नाटक करत असताना आणि त्याच्यासाठीची मानसिकता नव्याने काही तयार करावी लागली की ती होतच आपल्यामध्ये की हे अशा पद्धतीचं काम आपलं करणं हे आपलं कर्तव्य आहे, काम आहे एक नागरिक म्हणून. नेमकी काय भूमिका होती? मी गेली अनेक वर्ष नाटक करतेय, साधारणतः 25 वर्ष तरी मी नाटक करते आणि मी नाटकाचं प्रशिक्षणही घेतलेलं आहे. पुणे विद्यापीठातनं ललित कला केंद्राची मी पासआउट स्टुडंट आहे. मी MA केलेलं आहे आणि मी 25 वर्ष नाटक करते आणि मी 4च वर्ष सिरियल केली आहे. तर तो छोटा भाग आहे. मी नाटक करते आणि वेगवेगळे विषय नाटकाच्या माध्यमातनं, आपल्या कलेच्या माध्यमातनं, मग ते माध्यम कोणतेही असो, मालिका असो, चित्रपट असो, नाटक असो, प्रायोगिक नाटक असो, कुठल्याही पद्धतीतनं किंवा कवितेतनं आपण मांडलं पाहिजे आपल्या, असं मला एक कलाकार म्हणून नेहमीच वाटतं. तर हेच माझं काम आहे. त्यामुळे हे वेगळं काही करावं वगैरे हे काही वेगळं नाहीये माझ्यासाठी, हे माझं काम आहे. दत्ता माझा चांगला मित्र आहे. सचिन, दत्ता, प्राजक्त हा ग्रुप. नाशिकमध्ये मी गेली अनेक वर्ष नाशिकच्या माझ्या मित्रमंडळींबरोबर, सहकलाकारांबरोबर कामं करतेय. त्याचं भावविश्व मला माहिती आहे, त्याची लेखन प्रक्रिया मला माहिती आहे. त्याच्या अगदी पहिल्या एकांकिकेपासूनच्या अनेक गोष्टी मी वाचलेल्या आहेत. त्याचे लेख मी वाचते, त्याच्या फेसबुक पोस्ट मी वाचते. कधी कधी वाचताना खूप रिलेट होतं, भरून येतं, कधी कधी नाही आवडत. अशा सगळ्या गोष्टी मी म्हणजे दत्ताबरोबर करत आलेले आहे. त्याच्या वाचन प्रक्रिया, म्हणजे माझी वाचन प्रक्रिया त्याच्याबरोबरची या पद्धतीची आहे. नाटक हे जे वेगळं नाटक आहे याकरता मी म्हणेन की कुठल्याच लेखकाला असं बेतीव काही लिहावंसं वाटत नाही आणि त्याच्या आतनं जे धुमारे फुटत असतात त्यातनं ते नाटक तयार व्हावं किंवा त्यातनं ती कविता, त्यातनं तो लेख किंवा कादंबरी तयार व्हावी असं त्याला वाटत असतं. दत्ताचं तो राजहंस हे एक अजून एक नाटक आहे खरं सांगायचं तर, आणि ते त्यांनी मांडलेलं आहे. त्यांनी त्याचं भावविश्व त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. त्यातनं संकलित करून ह्या विषयासाठी आवश्यक तेवढं आम्ही काढून घेतलेलं आहे. त्यामुळे ही आमची नटांची, दिग्दर्शकाची आणि त्याची मिळून एक प्रोसेस झालेली आहे आणि ती अतिशय इंटरेस्टिंग आहे. म्हणून मला तो राजहंस एकचा भाग असल्याचा अभिमान आहे आणि मजा आहे. कारण एका लेखकाने आम्हा कलाकारांना, दिग्दर्शकाला त्याच्या प्रोसेसमध्ये ओढलं. आधी त्यांनी आणि सचिननी जी प्रक्रिया सांगितली की आमच्यात वाद झाले, आमच्यात बऱ्याचदा असं झालं की दत्ता लिहितोय की नाही, तर दत्ता पुन्हा त्याच्या नाटकांमधनं एक विषय मांडत राहतोय आणि ही इतकी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की त्याचं मांडणं पूर्णच होत नाहीये. त्याला इतकं काहीतरी म्हणायचंय एकाच विषयावरती. अनेक दिग्दर्शक आहेत की ते पुन्हा त्याच्या चित्रपटातनं तोच विषय बोलत राहतात, पुन्हा तेच सांगत राहतात. हे पण अतिशय इंटरेस्टिंग वाटतं की ते सांगणं संपत नाहीये, तो त्यांचा अवकाश संपत नाहीये. ते तर तसंच काहीसं दत्ताचं आहे. आणि आता आम्ही सुदैवाने खूप इंटरेस्टिंग गोष्ट करतोय नाट्य चौफुला नावाची, की ज्याच्यामध्ये हंडावर चांदण्या, तो राजहंस एक,
कलगीतुरा आणि दगड आणि माती ही दत्ताची चारही नाटकं साधारणतः एकाच मातीतली, एकाच अवकाशातली आम्ही मांडू पाहतोय आणि पुन्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन दत्ता येतो. तर हे जे दत्ताचं गाव आणणं आहे त्याच्या लेखनामधलं, ते फार इंटरेस्टिंग आहे, ते फार महत्वाचं आहे आणि ते एक्सप्लोर करावं असं वाटतं. मानसरंगच्या या प्रोजेक्टसाठी दत्तानी लिहिलेल्या तो राजहंस एकतला एक भाग आम्ही सादर करतो आणि तेही परिपूर्ण असं नाटक तयार करतो आणि ते परिपूर्ण पद्धतीने सादर करतो. बरोबर आहे ना? तर आणि मला सचिन सुद्धा प्रक्रियाच आहे, बरोबर आहे. सचिन मला इंटरेस्टिंग वाटतो कारण त्याच्या डिझाईनसाठी त्यांनी खूप अप्रतिम पद्धतीने, अत्यंत सिम्पलिस्टिक पद्धतीने ते गाव मांडलंय. तिथे काही आम्ही तुम्हाला माती दाखवत नाही, ना एक झाडही दाखवत नाही, तिथे आम्ही काहीही दाखवत नाही. एक भावनांचा गुंता तिथे दाखवतो. तो कमीत कमी नेपथ्यामध्ये तिथे तुम्हाला पाहायला मिळतो आणि जे तुम्हाला बघायला मिळत नाही पण ऐकायला मिळतं असं अत्यंत इंटरेस्टिंग असं म्युझिक त्यांनी तयार केलंय आणि त्या म्युझिक मधनं आम्ही गाव तयार करतो. तर हा त्याच्या डिझाईनचा भाग आहे आणि तो जे म्हणतोय ते अत्यंत विनयाने म्हणतोय. मला असं वाटतं की मला फार काही करायला नाही लागलं आणि मी फक्त टीम एक चांगली गोळा केली. तर हो, अर्थात त्यांनी खूप चांगले तंत्रज्ञ निवडले आणि त्याला खूप चांगली जाण आहे संगीताची, नेपथ्याची, दृश्याची, त्यातल्या सौंदर्याची आणि म्हणून त्यांनी तो राजहंस एक त्या पद्धतीनं डिझाईन केलं. आणि हे तर सगळं आहेच, म्हणजे ही क्रिएटिव्ह गोष्ट झाली, त्यातला मॅनेजमेंटचा भागही त्याच्याकडे आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात त्याच्याकडे की अधिकाधिक प्रयोग व्हावे, अधिकाधिक लोकांपर्यंत दत्ताचं नाटक पोचावं, दत्ताचं म्हणणं पोचावं, ते छोट्या टीम मध्ये आणि कमीत कमी म्हणजे कमीत कमी लाईट्स, कमीत कमी खर्चामध्ये ते पोचावं. कारण आपला आशय महत्वाचा आहे, आपलं पोचवणं महत्वाचं आहे. हे या सगळ्याची उत्तम सांगड घालत त्यांनी तो राजहंस एक हे नाटक तयार केलं. हा खूप टेक्निकल भाग झाला या सगळ्या ह्याच्यातला, पण दत्ताचा आशय तो राजहंस एक मधला हा इतका महत्वाचा आहे. आता प्राजक्त जसं म्हणाला की कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये आपण मानसिक आरोग्याबद्दलच्या गोष्टी शोधू शकतोच, कुठल्याही महान कलाकृतीत शोधू शकतो. आता आम्ही हे सगळं करतोय, आम्ही याला महान नाही म्हणत, पण आम्ही खरंच खूप चांगलं नाटक करतोय आणि आता मराठी रंगभूमीवरचं खरंच महत्वाचं नाटक आहे तो राजहंस एक. तर तुम्ही, आणि मी अत्यंत प्राऊडली सांगतेय, ठासून सांगतेय, अनेक लोकांनी ते गौरवलंय वगैरे, ते सगळं ठीकच आहे, पण तरी सुद्धा तुम्ही जर अत्यंत शांतपणे यातल्या बारकाव्यांकडे बघत गेलात तर तुम्हालाही ते रिलेट होईल, तुम्हालाही ते आपलंसं वाटेल, तुम्हालाही त्या भावविश्वात शिरावंसं वाटेल असं हे नाटक आहे. आणि ते बघाच तुम्ही, पण आपण सगळ्यांनीच सजग झालं पाहिजे आणि आपल्या मानसिक आरोग्यावरती काम केलं पाहिजे. आपल्याकडे एक टूल आहे, तुमच्याकडे कविता आहे, तुमच्याकडे तुमचं म्हणणं मांडण्याची जागा आहे, तर तुम्ही तुमच्या साहित्यामधनं मानसिक आरोग्याच्या संदर्भातल्या गोष्टी अंडरलाईन केल्या पाहिजेत. त्या तुमच्या साहित्यात असणारच याबद्दल मला खात्री आहे, पण त्या अंडरलाईन झाल्या पाहिजे, जसं आमच्या तो राजहंस एक पार्ट 2 मध्ये झालेले आहे. सगळ्या दैनंदिन जीवनाशी कला साहित्य रसिक क्षेत्रातली माणसं जी आहेत ती सगळी रिलेट असली पाहिजे, त्याच्याशी जोडलेली असली पाहिजे, त्याच्यावर त्यांनी आपल्या लेखनातून व्यक्त होण्यातून भाष्य केलं पाहिजे, अशी आमची सुद्धा सगळ्यांची अपेक्षा असते. जिव्हाण हा त्याचाच एक भाग आहे ह्या सगळ्या प्रक्रियेचा. एक प्रतिक्रिया मी वाचली होती, एलकुतवार सरांची बहुतेक मला प्रतिक्रिया होती ती की शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याच्यावरती गेल्या 5000 वर्षामध्ये जी भाष्य केली गेलेली आहे त्याच्यावरच इतकं नेमकं भाष्य, ह्या सगळ्या प्रश्नांचा नेमकेपणा मांडणं जे आहे ते ह्या नाटकाच्या निमित्ताने, तो राजहंस एक ह्या नाटकाच्या निमित्ताने झालेलं आहे. आपल्याला सगळ्यांना संधी आहे. मग अशा विषय निघाला बोलता बोलता की हे प्रमोशन आहे का, तर मी इथे स्पष्टपणे सांगेन की खूप व्यावसायिक पद्धतीची माणसं व्यावसायिक पद्धतीने त्यांचं प्रमोशन करतात.
परंतु अशा प्रकारच्या नाटकाचं प्रमोशन हे उत्स्फूर्तपणे करणं हे आपलं कर्तव्य आहे. हा काही त्याचा भाग नाहीये, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. मला असं वाटतं की या नाटकाचं प्रमोशन आपण सुद्धा केलं पाहिजे. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये 1 सप्टेंबरला नाट्य चौफुला जे आहे 1 सप्टेंबरला काशीनाथ घाणेकरला दत्ता पाटलांची सगळीची 3-4 नाटकं आहेत. त्याचा एक प्रकार 4 नाटकं आहेत. तर त्या नाटकांचे प्रयोग एकत्रितपणे एका पाठोपाठ 1 सप्टेंबरला होणार आहेत. मी ह्या ठिकाणी इथला एक मुख्य माणूस म्हणून या काय जिम्माड समूह आणि याच्यातला म्हणून स्पष्टपणे वाली सांगतो आणि अगदी जाहीर करतो, घोषित करतो की हे जे प्रमोशन आहे आणि ह्या नाटकाला जास्तीत जास्त लोक यायला पाहिजेत. तर ह्या सगळ्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था आणि जिम्माड काव्य समूह या प्रयत्नांचा एक भाग असेल, या सगळ्या प्रक्रियेचा एक भाग असेल आणि जास्तीत जास्त लोक तिथे यायला पाहिजेत. आमच्याकडे मीडिया सुद्धा आहे, सोशल मीडिया आहे, स्वतःची चॅनल्स आहेत. या सगळ्या युट्यूब चॅनल्स वगैरे मीडिया चॅनल्स या सगळ्याचा आपण वापर करू आणि हे जे ही जी सगळी नाटकं आहेत हंडाभर चांदणे आणि बाकी सगळं तो राजहंस एक वगैरे, तर ह्याला जास्तीत जास्त आपण गर्दी ह्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये त्यावेळेला आपण करूया. कमीत कमी वेळामध्ये ह्या तो राजहंस एक ह्या नाटकाचं सूत्र, त्याच्या पाठीमागची संकल्पना, अतुल पेठेंची संकल्पना ह्या सगळ्या मानसरंग ह्या उपक्रमाच्या मागे होती आणि त्यांच्याच प्रयत्नातून त्याची वर्कशॉप्स, मोहन आगाशेन सारखे ज्येष्ठ अभिनेते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वर्कशॉपमध्ये वगैरे होते याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की इतकी सगळी मंडळी तर जीव तोडून मानसिक आरोग्याशी निगडीत, अगदी थेट नाही, प्राजक्ताने सांगितलं की आपल्याला तो एक विषय घेऊन प्रचारकी काम करायचं नाहीये, परंतु आपापल्या जागी राहून आपापल्या माध्यमातून जर त्याच्यावरती काम करता आलं तर आपल्याला सुद्धा ह्या सगळ्या प्रयत्नांचा भाग झालं पाहिजे. काय बोलायचं त्याची नाही. तर कमीत कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त पद्धतीने हे नाटक, त्याचं सूत्र, त्याच्या पाठीमागची संकल्पना, त्यामागचं मानसिक आरोग्याची संकल्पना, त्यातल्या चाललेले सगळे प्रयत्न हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. खूप शॉर्ट नोटीसवरती ही 4ही माणसं एकतर तयार झाली. बिझी शेड्यूल मध्ये सगळे लोक आहेत आणि जिम्माडसाठी, कारण आता ज्याला असेल भरगच्च गर्दी वगैरे आपण जे म्हणतो, तर अशा प्रकारचा हा कार्यक्रम नाहीये, परंतु त्यांचा जो हेतू आहे, या सगळ्या मागची धडपड आहे, ती अत्यंत प्रामाणिक आहे. आणि त्यामुळे हा एका छोटेखानी कार्यक्रमाला सुद्धा ही सगळी 4ही मंडळी जी आहे ती आवर्जून उपस्थित राहील. मी महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था आणि जिम्माड काव्य समूह यांच्या वतीने चौघांचेही मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. फक्त मला मी 2 दिवसापासून बघतोय दत्ताचा माझा पण विषय झाला आणि काल पण कोणीतरी बोललं की एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण बघतो आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात, इतका पैशांचा, वेळेचा अपव्यय होतो, वाद तर भरपूर होता त्यातनं, पण त्यातनं आपण किती घेऊन जातो हा जर विचार केला तर काही हाताशी लागत नाही. परंतु कालपासून आपण जमलो आहोत, प्रत्येकाची एकतर ओळख होते आहे सगळ्यांची पर्सनली, आणि या सगळ्या याच्यात खूप पॉझिटिव्ह वातावरणात हे सगळं जिम्माडचं साहित्य संमेलन किंवा साहित्य मेळावा जे काय आपण म्हणू ते तो साजरा होतोय. तर असे छोटे खाणीच त्याचं स्वरूप असावं आणि ते जास्त प्रोडक्टिव्ह ठरेल भविष्यात असा मला विश्वास वाटतो. आणि जिम्माडने आता बऱ्याचशा गोष्टी कलेच्याही बाबतीत, त्याच्या सादरीकरणाच्याही बाबतीत ओघाने बदलत चालल्या आहेत. तर एक 200, 250, 150 कॅपॅसिटीची छोटी छोटी नाट्यगृह किंवा कलागृह जिथे कुठलीही कला सादर करता येईल अशी आपण जागोजागी निर्माण केली पाहिजे. केवळ पुणे, मुंबई हेच केंद्रबिंदू न राहता आपण जर विविध ठिकाणाहून, गावातून आला असाल तर तिथे एखादी अशी जागा असेल जिथे 100 लोक बसू शकत असतील आणि एवढी जागा असेल तिथं. काल आपण नलीचाही प्रयोग पाहिला, काही लागत नाही. आता त्यांनी एक प्रवेश सादर केला, त्यालाही लाईट्स वगैरे असं खूप मोठ्या मोठ्या ज्या आपल्या अंधश्रद्धा आहे तसं काही नसतं. एक आपला आशय महत्वाचा असतो आणि करण्याची प्रामाणिक तळमळ महत्वाची असते. तर असा प्रयत्न करा अशी एक माझी अतिशय नाटकवाला म्हणून सर्वांना विनंती आहे. म्हणजे आपण सतत कायम कुठल्या ना कुठल्या माध्यमातून भेटत राहू आणि एक संवाद आपला वाढत राहील आणि आपला जो उद्देश आहे, उद्दिष्ट आहे ते साध्य व्हायला हातभार लागेल अशी आशा व्यक्त करतो.
झिम्माडने आम्हाला आज ही संधी दिली आपल्याशी संवाद साधण्याची. त्यांचे मनापासून आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद. नाटक घडत राहो. चौफुला या उपक्रमाला नक्की मदत करा आणि आपणही बघायला या. वाट बघतो. थँक्यू. पुण्यात 30 ऑगस्ट